श्री स्वामी समर्थ. 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार. या दिवशी महाअष्टमी आलेली आहे. अष्टमी तर प्रत्येक महिन्यात येते, पण नवरात्रीत येणाऱ्या अष्टमीला अतिशय महत्त्व आहे. अष्टमीला दुर्गाष्टमी असेही म्हणले जाते. जर तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसात काही सेवा करायला जमलं नसेल तर तुम्ही या दिवशी पूजा सेवा करू शकता. तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू शकता. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते आणि नवरात्रीमध्ये महासप्तमी, महाअष्टमी आणि महानवमी या तिथीला विशेष मानले जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करण्यालाही खूप महत्त्व आहे. 1, 3, 5, 7, 9, 11 अशा तुमच्या इच्छेनुसार कन्या बोलवून तुम्ही कन्यापूजन करू शकता. कारण नवरात्रीत कन्यापूजन करणे अतिशय शुभ मानले जाते आणि कन्येला देवी स्वरूप मानून तिची पूजा केली जाते. तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, हवन करू शकता. या दिवशी आपल्याला देवीला विशेष 2 नैवेद्य अर्पण करायचे आहेत. त्यातील पहिला नैवेद्य म्हणजे आपल्याला देवीला तांबूल अर्पण करायचे आहे. तांबूल म्हणजे पानाचा विडा. कारण देवीला पानाचा विडा अत्यंत प्रिय आहे. तुम्ही पानाचा विडा घरीच तयार करू शकता. त्यामध्ये चुना, काथ, सुपारी, गुलकंद, बडीशेप, इलायची हे सर्व पानाला लावून तुम्ही घरीच तांबूल तयार करू शकता. आणि जर तुम्हाला घरीच पान तयार करायला येत नसेल तर तुम्ही पानपट्टीवरून विकतही आणू शकता. आणि 1 दिवस हा विडा देवीला अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा विडा आपल्या कुटुंबातील सदस्यांनीच खायचा आहे. बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. आता दुसरा नैवेद्य म्हणजे खीर, दुधाची खीर. तुम्हाला देवीला नैवेद्य म्हणून दुधाची खीर दाखवायची आहे. हा नैवेद्य तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही दाखवू शकता. देवीला खीर अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही दुर्गाष्टमीला आवर्जून खिरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही देवीला कडाकणीही बांधू शकता. तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता. तसेच या दिवशी तुम्ही देवीची कुंकुमार्चन ही सेवा करू शकता. तसेच या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही या दिवशी महागौरी देवीच्या या मंत्राचा जप करायचा आहे. या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. दुर्गाष्टमी हा नवरात्रीतला अतिशय शक्तिशाली दिवस मानला जातो. कारण नवरात्रीतील 8वा 9वा दिवस हा दुर्गेच्या पराक्रमाचा दिवस मानला जातो आणि देवीच्या पराक्रमाचे प्रतीक मानले आहे. कारण याच दिवशी देवीनं 9 दिवस महिषासुरासोबत युद्ध चालू होतं. ते महिषासुरासोबतचे युद्ध देवीने जिंकले होते आणि विजय मिळवला होता. त्यामुळे या दिवशी तुम्ही देवीची केलेली सेवा, व्रत, उपासना, जप, हवन या सगळ्यांचे फळ तुम्हाला अनेक पटीने मिळते. त्यामुळे जरी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची सेवा करायला जमले नसेल तरी या दिवशी तुम्ही देवीची सेवा करायची संधी चुकवू नका. त्यामुळे या दिवशी तुम्ही देवीची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतात. तसेच महागौरी देवीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
या दिवशी देवीला नारळ अर्पण केल्याने आपल्याला विशेष लाभ मिळतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.